का इस्रायल इराण या युद्धस्थितीमध्ये JNPTचा जो येणारा माल आहे, कंटेनर आहेत, ते इथे अडकून पडलेले आहेत. साधारणपणे सांगितलं जातं 4000 कंटेनर हे अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान होतं आहे. त्यासोबतच जे व्यापारी आहेत त्यांचं मोठं नुकसान होतं आहे. कारण ज्या ठिकाणी हा माल अडकलेला होता तो याच ठिकाणी आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी, या सगळ्याची माहिती घेण्यासाठी काँग्रेस नेते नाना पटोले हे JNPT बंदरावर आलेले आहेत. सगळा माल अडून आहे. आपण बघितलं तर सगळ्या गाड्या एका लाईनीत लागलेल्या आहेत. तुम्ही काय माहिती घेतली इकडे? बघा, आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळतं आहे की या केंद्र सरकारच्या नियोजन नसलेलं जी व्यवस्था आहे ती आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. एक मला आरोप करायचं नाही, पण जी वस्तुस्थिती ती या ठिकाणी मांडली पाहिजे. आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात कंटेनर इथं पडलेला आहे. हा सगळा शेतकऱ्यांचा माल आहे. याच्यामध्ये भाजीपाला असेल, कांदे असतील, बटाटे असतील, द्राक्ष असतील, तांदूळ असेल, मासे असतील, हे सगळ्या वस्तू याच्यामध्ये आहेत आणि हे सगळे आखाती देशामध्ये जाणारे आहेत, अमेरिकेला जाणारे आहेत. आणि आपण पाहतोय की इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं जे युद्ध सुरू आहे त्या युद्धाचा परिणाम आता महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला या ठिकाणी भोगावा लागतो आहे. आपण पाहिलं असेल की इथं एअर कंडिशन हे सगळे कंटेनर आहेत. आता याला सगळं विद्युतचा खर्च हे सगळं शेतकऱ्यांच्या अंगावर जाणार आहे. आता मी स्वतः शेतकरी आहे. एक्सपोर्ट क्वालिटीचा जेव्हा आम्ही शेतीमाल पिकवतो त्याला खर्च जास्त येतो. आता शेतीचा खर्च जास्त आल्याने इथं सगळा खर्च याच्यातच संपेल आणि वरतून डॅमरेजेस ते लावतील बाहेरच्या देशातली लोक. तर आखरी व्यापारी हा सोसणार नाही, पण याचे सगळे परिणाम शेतकऱ्याला भोगावा लागणार आहे. सगळा खर्च शेतकऱ्यावर लादला जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या हे सगळं मालच जो आहे मातीमोल नाही, याला म्हणजे एकही पैसे शेतकऱ्याला मिळणार नाही, ही परिस्थिती आहे. आणि म्हणून हे सगळं नुकसान केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून भरून दिलं पाहिजे ही मागणी आहे. कारण की या मालाचा योग्य विल्हेवाट सुरुवातीलाच अगर लावला गेला असता सरकारच्या वतीने, सरकारने मध्यस्थी केली असती, तर मला वाटतं की हा प्रश्न सुटला असता. 4000च्या जवळपास कंटेनर पडून आहेत असं म्हटलं जात आहे. केंद्र सरकारकडनं ज्या सूचना येत आहेत त्याचं पालन राज्य सरकारकडनं केलं जात आहे. यामध्ये आणखी काही दिवस लागू शकतात ही स्थिती निवळण्यासाठी किंवा पूर्ववत होण्यासाठी. करोडोचं नुकसान होईल यामध्ये. करोडच नाही, खरबो अरबोचे नुकसान होणार आहे. पण हे सगळं नुकसान सामान्य शेतकऱ्यांचं होणार आहे आणि या अन्नदात्याला या पद्धतीने मारून या सरकारला काय भेटेल मला माहिती नाही. पण याला वस्तुस्थिती मी उद्या पत्र केंद्र प्रधानमंत्र्यांना आम्ही लिहिणार आहे आणि उद्या मी विधानसभेतही हे सगळे प्रश्न मांडणार आहे आणि सरकारने याची तातडीने दखल घ्यावी ही भूमिका आमची राहणार. त्यामुळे नाना पटोले आपण बघतो JNPT बंदरावर आलेले आहेत आणि जे कंटेनर अडकलेले आहेत, शेतकऱ्यांचा माल, व्यापाऱ्यांचा माल जो या ठिकाणी अडकलेला आहे त्या ठिकाणचा ते सगळा आढावा घेत आहेत. या ठिकाणचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी ते चर्चा करणार आहेत आणि संपूर्ण आपण हा जर परिसर बघितला तर तिथे सगळे कंटेनर्स ठेवण्यात आलेले आहेत. काही AC कंटेनर्स आहेत. जसं त्यांनी सांगितलं की त्याचा खर्च जास्त येणार आहे आणि व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना ही सगळी झळ सोसावी लागणार आहे. कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह मी वेदांत नेब, ABP माझा, JNPT. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.